हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लवचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव भाग 89. सायंकाळी मीरा शंतनू घरी येणार असल्याने ऑफिसमधून जरा लवकरच घरी निघालेली असल्याने घरीही लवकरच पोहोचली होती. शंतनू घरी येणारे या विचाराने ती खूप एक्साइटेड होती. शिवाय बाबांची भीती होतीच. आधी काहीच कल्पना करता येणार नव्हती ते कसे रिॲक्ट करणार होते. त्याला पाहून किंवा काय त्यांचा त्यावर निर्णय असणार होता. पण तरीही मोठा श्वास घेऊन मनावर आलेलं ते दडपण ती दूर सारण्याचा प्रयत्न करत होती. मीरा, आज लवकर घरी आलीस? कशी काय? आईने तिने घरात पाऊल ठेवताच प्रश्न केला. हो आई. आई ऐक ना, आज शंतनू येणारे बाबांना भेटायला. शंतनू? कोण हा? अगं अशी काय करतेस? तोच ना, बाबा सकाळी तर भेटायला बोलावं म्हणाले ना त्याला. ओ तो होय, त्याचं नाव शंतनू आहे. हो आई, म्हणून मी लवकर आले आज. बाबा कधी येणार आहेत? अगं तुला माहिती आहे ना, नेहमीच्या वेळेलाच येतील ते. बरं चल, मी आले फ्रेश होऊन. मीरा थांब. अगं चांगला आहे ना ग तो मुलगा. म्हणजे मला वाटतं यावेळी निदान तुझा तरी निर्णय नको चुकायला. स्वरासारखा. सिद्धार्थचं कसं त्यांच्याच मित्राचा मुलगा होता आणि त्याचं नेहमी आपल्या घरी येणं जाणं असायचं, त्यामुळे त्याचा स्वभाव थोडाफार माहिती झालेला ग. आई तो खूप चांगला आहे, दिसायलाही आणि मनानेही. काय असतं मीरा, सगळ्यात अवघड काम असतं हे, ते म्हणजे माणसाला ओळखणं. कधी कधी एखादा माणूस एखाद्या क्षणात कळून जातो आणि कधी कधी अख्खं आयुष्यही कमी पडतं त्याला जाणून घ्यायला. कोणाच्या दिसण्यावर तर कधीच जाऊ नये. मला माहिती आहे ते आई, आणि तुला माहिती आहे मला त्याला पाहूनच असं वाटतं की मी फक्त आता नाही ओळखत आहे त्याला. असं वाटतं आमचे जुनेच ऋणानुबंध आहेत. विचार कर ना, कॉलेजमध्ये कोणालाही माहिती नव्हतं मी कशी दिसते, तेव्हा त्याला आधी माहिती पडलेलं आणि तरीही त्याने माझ्याशी फ्रेंडशिप केली होती. नेहमी मदत करायचा माझी तो. मला बस एवढंच माहिती आहे, असा व्यक्ती मला कधीही फसवू नाही शकत. शंतनूसारखा हँडसम मुलगा इतकी वर्ष परदेशात होता. हो, आमच्यात आला होता थोडासा दुरावा, कारणं वेगळी होती. तेव्हाही तर त्याच्याकडे खूप चान्सेस होते, पर्याय होते मुलींचे, पण तरीही त्याने कधीच असं केलं नाही. आई, यावरून कळतं ग त्याचं खरं प्रेम आहे. आता तू एवढं कौतुक करत आहेस म्हणजे खरंच असेल तसा तो. आता तर मलाही कधी पाहते असं झालंय त्या मुलाला. आई हसली. आई, मी आलेच फ्रेश होऊन, म्हणत मीरा लाजून तिच्या बेडरूममध्ये पळाली. तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहून आईलाही समाधान वाटत होतं. तिलाही आता शंतनूला पाहायची उत्सुकता लागलेली. मीरा सगळं घर कसं व्यवस्थित लावून घेत होती. ती हॉल आवरत होती एवढ्यात स्वराही इतक्यात घरात आली. मीरा, आज तू लवकर? आणि काय तू चुक्क साफसफाई करत आहेस? काय भानगड काय? काही भानगड नाहीये, शंतनू येतोय आज बाबांना भेटायला. तिच्या चेहऱ्यावर अगदीच गोड स्माईल होतं. आई शपथ, काय सांगतेस? सिरियसली? सकाळी बाबांनी सांगितलं काय, तर तू लगेच त्याला आजच बोलावलंस? अरे देवा, किती ती घाई. ती तिची मस्करी करत डोक्यावर हात मारून बोलली. ए दी, अगं असं काही नाहीये. मी जस्ट त्याला सांगितलं होतं बाबा भेटायला तयार आहेत, तर तो म्हणाला आज येतो. मग मी त्याला काही नको येऊ म्हणायचं होतं का? अगं मी गंमत करते, येतोय तर येऊ दे. अच्छा, म्हणून एवढी साफसफाई काय? काय ब्लश करतोय चेहरा तर तुझा. दी गपना, जा आवर आता आधी. हो बाई जाते, शेवटी माझ्या जिजूंना काय काय नको ते तर मीच पाहणार आहे म्हटलं, म्हणत स्वरा आवरायला गेली. मीराने सगळं घर आवरलं आणि मग किचनमध्ये येऊन आईला मदत करू लागली. बाबाही काहीच वेळात घरी पोहोचले. ते फ्रेश व्हायला गेले तशी मीरा आईजवळ येत. आई ऐक ना, बाबांना तेवढं तू सांग ना तो येणार आहे ते. हो सांगते, तू आधी चहा ठेव, मग त्यांना चहा घेऊन जाईन तेव्हाच सांगेन. अगं लवकर सांग, तो निघालाय घरून, नाहीतरी ते दारात उभा राहायचा, मग जाऊन सांगशील. आई सांग जा त्यांना जाऊन आधी, नाहीतर मीरा घर डोक्यावर घेईल बहुतेक. आज मीराचं काही खरं दिसत नाही. सर तिच्यावर हसत होती. बर बाई सांगते,
म्हणत फ्रेश होऊन त्यांच्या बेडरूममध्ये गेलेल्या बाबांच्या मागे आई गेली आणि मीरा पाठोपाठ जाऊन बाहेरूनच त्यांचं बोलणं ऐकू लागली. अहो, ऐकलत का? हो, ऐकतोय, बोल. अहो, आपले मीराचा तो मित्र नाही का, तो ती काल ज्याच्याबद्दल सांगत होती. हो, त्याचं काय? पुढे बोल. तो आज येणार आहे वाटतं तुम्हाला भेटायला. हो का? बरं ठीक आहे. पण आता मला चहा देतेस का? तुला माहिती आहे ना मला चहा लागतो. हो हो, ठेवलाय, होतोय, अंतेच झाला की, म्हणत आई बाहेर निघून आली. मीरा लपून त्यांची रिॲक्शन पाहण्याचा प्रयत्न करत होती. आई बाहेर आली ही पाहताच पटकन किचनमध्ये आली. काय म्हणाली आई? म्हणजे चिडले नाहीत ना ते? मीरा जरा शांत बस की, किती एक्साइटमेंट. अगं थोडं दम धर, वेडी कुठली, सर तिच्या डोक्यात मारत बोलली. बघ ना काय चाललंय हिचं, त्यांना आल्यावर चहा लागतो माहिती आहे ना. तुम्हाला नाही कळणार, मला भीती वाटते बाबा त्याच्याशी कसे वागतील. अगं पण त्या नादात उगाच चिडल्यासारखे वाटले मला. चहा घेऊन गेले असते म्हणजे जरा बरं पडलं असतं. अरे बापरे, म्हणजे चिडले का ते? मीरा घाबरून विचारू लागली. मीरे, एक काम कर, आत्ताच्या आत्ता बेडरूममध्ये जाऊन बस. तो आला की तुला बोलावतो आम्ही, नाहीतर आमच्या डोक्याची केस काढशील. स्वरा हसत म्हणाली. जा आता, ती म्हणते ना आम्ही दोघी बघतो जेवणाचं. आई म्हणाली तशी ती टेन्शनमध्येच तिच्या बेडरूममध्ये आली. बेडरूममध्ये येऊन तरी तिला कुठं चैन होतं. ती तिथेही येऊन एरझाऱ्या घालू लागली. एक क्षणाला बेल वाजली तशी मीरा बाहेर धावली. पण त्याआधीच स्वरा डोरपर्यंत पोहोचलेली. मग काय, तिथूनच डोकावून कोण आले ते पाहू लागली. स्वराने डोर उघडलं आणि दारात शंतनू होता. ओ हो शंतनू, ये नात, बस. मीरा, कोण आलंय पाहिलंस का? स्वर त्याला आत घेत तिला आवाज देत म्हणाली. आणि ती मात्र डोकावून त्याला पाहत होती. त्याचंही आत येताना बरोबर तिच्याकडेच लक्ष गेलेलं. त्याच्याशी नजरानजर झाल्यावर मात्र पुन्हा लपली. तिच्या हृदयाची धडधड जी वाढलेली. एवढ्यात आईही पाणी घेऊन बाहेर गेली. हे घे पाणी बेटा. तू एकटाच आला आहेस? म्हणजे तुझ्यासोबत कोणी नाहीये, तुझे आई वडील वगैरे? नाही, मी एकटाच आहे. वडील एक्सपायर झालेत आणि आई नाही. त्याने आई नाही सांगितलं तसं मीराला चांगलंच टेन्शन आलं. ओ हो का, माफ कर हा, म्हणत आई आत किचनमध्ये निघून आली आणि तिथेच उभ्या विचारात हरवलेल्या मीराला बाजूला ओढलं. मीरा, अगं त्याला आई बाबा नाहीत, म्हणजे एकटाच असतो तो. अगं मग कसं ग करणार तुम्ही दोघंच? आई तिला अगदीच हळू विचारत होती. आई अगं आपण यावर नंतर बोलूया का प्लीज, मीरा तिला समजावत होती. इतक्यात मीरा, अगं तू बाहेर येणारीस की नाही? तो एकटाच बाहेर बसलाय, जा बरं तू बाहेर. आणि आई, बाबांना तर जाऊन सांग ना तो आलाय ते, स्वरा आत येत म्हणाली. हो सांगते. आई बाबांना सांगायला गेली आणि मीरा प्रचंड धडधडणारं हृदय घेऊन बाहेर आली. हाय शंतनू. हे हाय मीरा. अगं तुझे बाबा कुठे आहेत? हो येत आहेत. पण शंतनू, तू असं का सांगितलंस आईला की तुला आई नाहीये? ती थोडी त्याच्या बाजूला बसत म्हणाली. मीरा, तुला माहिती आहे ना मी तिला मनापासून नाही मानत. तो तिला म्हणत होता एवढ्यात हॉलमध्ये बाबाही आले. तसा शंतनू उठून उभा राहिला आणि मीराही. नमस्कार करतो हा अंकल, म्हणत तो बाबांच्या पाया पडला आणि स्वतःची ओळख करून देऊ लागला. मी शंतनू पाठक, श्रीनिवास पाठक यांचा मुलगा. तू कोणाचा मुलगा म्हणालास? एक मिनिट, हे नाव मी कुठंतरी ऐकलंय. श्रीनिवास पाठक, ते एक प्रसिद्ध गायक होते, ते कोण होते तुमचे? हो तेच श्रीनिवास पाठक, मी त्यांचाच मुलगा. ओ तू त्यांचा मुलगा आहेस? बर, बस बस. हो थँक्यू. तो स्मित करत बसला. मीरा, तू का इथे उभे आहेस? जा आधी चेहरा स्वच्छ धुवून ये तुझा. हां बाबा, अहो मी आवरून आले काही वेळापूर्वी, ती शंतनूकडे ओझरती नजर टाकून म्हणाली. मीरा, मी सांगितलं तेवढं कर. आणि हो, काहीही करत बसू नकोस, तशीच बाहेर ये मेकअप शिवाय, ते असे म्हणाले. आणि तिला थोडं हे शॉकिंग वाटलं. शंतनूला मात्र कळालं होतं त्यांना नक्की काय बोलायचं असेल. मीरा ही अर्थात समजली होती. त्यांच्या समाधानासाठी हे करणं भाग होतं हेही तिच्या लक्षात आलेलं. पण ती तिथेच घुटमळलेली. जातेस ना? बोलावलं की बाहेर ये.
हो आलेच, म्हणत शंतनूवर नजर टाकून ती आत आली आणि चेहरा धुवायला गेली. बरं, नाव शंतनू आहे तुझं, काय करतोस तू? अंकल, मी खोटं काहीच सांगणार नाही. माझं MBA झालं आहे, पण मला सिंगिंगमध्ये करिअर करायचं आहे. आजच एक ऑफर आली आहे माझ्या हातात. त्याशिवाय सध्या हातात माझ्या काही नाही आहे. पण हो, पुढे खूप साऱ्या ऑफर असतील हे मात्र नक्की. मीरा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तिच्याशिवाय मला नाही वाटत की मी काही असू शकेन. तिची फक्त सोबत असेल ना तर मी काही करू शकतो. पण ती हवी आहे आणि त्याचसाठी तुम्हाला भेटायला आलोय. पण तू एकटाच आलास? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुझी आई आहे, हो ना? दोघांचं चाललेलं बोलणं मीराची आई आतून डोकावून ऐकत होती आणि हे ऐकून तीही क्षणभर शॉक झाली. हो, पण मी तिला मानतच नाही, शंतनू स्पष्टपणे म्हणाला. पण हे चुकीचं नाही का वाटत तुला? तू मानत नसशील, पण आहे तर ना ती. तुझी आई असून तू एकटाच आला आहेस, निदान अशा गोष्टी बोलायला तरी. अंकल सॉरी, कदाचित लहान तोंडी मोठा घास होईल, पण आहे ते असंच आहे. मी बोललो ना तुम्हाला, तिला मी आपलं मानतच नाही, तर तिला इथं आणण्याचा प्रश्नच येत नाही. आणि ना मी तिच्यासोबत राहतो. मी माझ्या बाबांच्या घरी राहतो. तेच माझे सगळं काही होते. ते गेले आणि त्यानंतर मात्र माझं कोणीही नाही. मी एकटाच आहे. शंतनू खाली पाहून अगदी नम्रतेने बोलत होता. मीरा, झालं का आवरून? बाहेर ये आता. हो आले, म्हणत ती बाहेर आली. विदाऊट मेकअप आणि बाहेर येऊन खाली मान घालून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीपेक्षा कमी पिंपल होते, पण दाग मात्र तसेच होते. शंतनू तिच्याकडेच पाहत होता. तर ही आहे आमची खरी मीरा. ही अशी दिसते. बोल, तरीही आवडेल तुला माझ्या या साध्या आणि सरळ मुलीशी लग्न करायला? बाबा असं म्हणाले तसा तो हसला. हो अंकल, मला हिच्याशीच लग्न करायला आवडेल. मला हीच साधी आणि सरळ मीरा आवडते. तो तिला एकटक निहाळत स्मित करत म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे नजर वळवली. तुला खात्री आहे ना तुला ही अशी दिसणारी? अंकल, माझी आणि तिची ओळख तिच्या ह्याच रूपात झालेली, त्यामुळे ही गोष्ट आमच्यात असलेल्या प्रेमात काही फरक पडत नाही. त्याचे खोल हसरे डोळे तिलाच पाहत होते आणि तिने मात्र नजर झुकवली. मग मानलं पाहिजे तुला. ग्रेट, पण तरीही मला एक शंका आहेच. तू त्या शंकेचं निरसन करू शकलास तर मी माझी मीरा तुला दिली म्हणून समज. मी स्वतः लावून देईन तुमचं लग्न. पण मला सांग, जिथे तुझे वडील तुझ्या आईला सांभाळू शकले नाहीत, तिथे तू माझ्या मीराला सांभाळू शकशील? तू सुद्धा त्याच व्यक्तीचा मुलगा आहेस ज्याला आपली बायको केवळ स्वतःच्या अप्पलपोटीपणामुळे सांभाळता नाही आली. त्याच्या संशयी स्वभावामुळे ती त्याला सोडून गेली. जर असंच काही घडलं माझ्या मीराच्या बाबतीत तर काय? मला कशी खात्री देशील ह्याची? बाबांनी असं काही विचारलं पाहून मीरा शॉक झाली आणि शंतनूला तर त्यांचं हे बोलणं चांगलंच मनाला लागलं. तो तसा पटकन उठून उभा राहिला. आपल्या बाबांना असं कोणीतरी समोर बोलावं हे त्याला सहनच नाही झालं. बाबा अहो, तो विषय इथं कशाला? मीरा मध्येच बोलली. मीरा, तू कृपा करून शांत बसशील? आणि नसेल जमत तर आज जा. ते असं म्हणाले तसं मीराने शंतनूकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी दाटलेलं आणि उठून उभा राहिलेला तो थरथरतही होता. मीराला मात्र त्याला तसं पाहून टेन्शन आलेलं. बाबांनी नेमकाच नको तो विषय नको त्यावेळी काढलेला. ह्यावर तो आता चिडू नये म्हणजे झालं, नाहीतर सगळीच वाट लागणार होती. तो काय आणि कसा रिॲक्ट करेल याची कल्पना तिला करणंच शक्य नव्हतं. आजचा पार्टी इथंच संपलाय. पुढे काय झालं? शंतनू बाबांना काय उत्तर देईल? की पुन्हा चिडून त्यांना काही उलट तर नाही ना बोलणार? आता हे पाहण्यासाठी तुम्हाला कथेच्या पुढच्या भागाची तर वाट पाहावीच लागेल. तर कथा ऐकत राहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.